पोरांचं शिक्षण पाणी बघायचं की घरातलं सामान आणायचं की काय झालं असं झालं मला। जगायचं कसं माणसं? आता रोज मोज मजुरी करून लेकरा बाळांचं पोट भरते। जर आपण पाहिलं तर घरगुती गॅस सिलेंडरचा दिवसेंदिवस भाव वाढत चाललाय आणि याचा थेट फटका बसतोय तो गृहिणींना। त्यांचं महिन्याभराचं बजेट कसं कोलमडतंय ते आपण थेट गृहिणींकडूनच जाणून घेऊयात। चला तर मग जाणून घेऊ। आपल्यासोबत एक गृहिणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की घरगुती गॅस सिलेंडरचे ताई भाव वाढत आहेत आणि काय म्हणजे काय तुम्हाला महिन्याभराचं कसं बजेट? 11 दिवस येते सिलेंडर, आम्हाला पुरत नाही एवढं, माणसं घरातलं आहे। 15 दिन येत नाही, फक्त 11 दिवस येतं सिलेंडर। आता आमच्या घरात एकूण सगळा कुटुंब 18 लोक आहे घरात। आता 18 लोक असताना आता सिलेंडर लई महाग झाले। महिन्याला 2-2 सिलेंडर होते घरात, लई महागाई झाली। आता परवाच घेतलं होतं मी 1130 रुपये एका सिलेंडरला। आम्ही चुलीवर स्वयंपाक केलेली परवडतो। आता सरकार बघा हाय त्यांची होते, कमावणार पण तसं पाहिजे। आता रोज मोज मजुरी करून लेकरा बाळांचं पोट भरते। पहिला सिलेंडर होता 500-550ला परवडत होता, आता 1130 रुपये झाले, परवडत नाही। 10,000 पगारमध्ये आम्हाला जमत नाही। तेलाचा भाव वाढले, गव्हाचा भाव वाढले, ज्वारीचा भाव वाढले, सर्व सामानचा, पेट्रोलचा। कमावणारा किती, खाणारा किती आम्ही? पोरांचं शिक्षण पाणी बघायचं की घरातलं सामान आणायचं की काय झालं असं झालं मला। कपडे घेता येत नाही सणासुदीला मला। एवढं गॅस महाग केलं ते सरकारने विचार करून करावं। गरीब लोकांचं बघावं, राखेल पण बंद केले, ते लोक स्वयंपाक कसं करणार? त्यांना 200 रुपये कमवणार तो सिलेंडर आणू शकतो का? नाही। तर आम्ही महिन्याची काटकसर कसं करायचं? पहिलं 450 रुपयाला होता सिलेंडर, तेव्हा सबसिडी चालत होती, पण आता नाही, आता 1130 रुपये झाले। आम्ही कसं चालवायचं कसं नाही? 15 दिवसाला एक सिलेंडर आम्हाला लागतोय। घर मग चालवायचं कसं हा प्रश्न पडलाय आम्हाला। जगायचं कसं माणसं? जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य गृहिणींना एकच प्रश्न पडतोय की आम्ही जगायचं कसं? कॅमेरा पर्सन मंगेश पवारसह मी प्रतीक्षा ननावरे, फॉर द पीपल न्यूज, पुणे।